काय ग अगं काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बनला हात याची जोडीदार अहो काय ग अगं काय हो कार्य प्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनतीची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे हो आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची. नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. सुखी संसाराची व्याख्या करताना कुणीतरी असं म्हटलं की बायकोच्या कष्टाची दखल घेणारा नवरा असला आणि नवऱ्याच्या कर्तृत्वाचा सन्मान करणारी बायको मिळाली की म्हणे सुखी संसार होतो. आता मी उलटं करते. नवऱ्याच्या कष्टाची दखल घेणारी बायको असली आणि बायकोच्या कर्तृत्वाचा सन्मान करणारा नवरा मिळाला तर संसार अधिकच सुखी होतो. पण यासाठी मात्र दोघांचं नातं मात्र घट्ट हवं. यामध्ये आपुलकी हवी, एकमेकांविषयीची ओढ हवी आणि एकमेकांविषयीचा आदर आणि सन्मानही हवा. तरच हे नातं अधिक दृढ, पक्क आणि मजबूत होतं. अशीच आजची ही जोडगोळी. ती आहे रूपगर्विता, बुद्धिमान स्त्री आणि तो आहे तिच्या आठवणींचे क्लिक करणारा उत्कृष्ट फोटोग्राफर. यांच्या प्रेमाच्या गोष्टीला ना आता 19 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तरीही कधी कधी ती असं म्हणते ना आमचे हे म्हणजे, आणि तोही लटक्या रागाने म्हणतो आमची ही ना. तर अशा या गोष्टीतील आमचे हे आहेत सुप्रसिद्ध फोटोग्राफर अजित पेंडसे आणि त्यांची ही म्हणजे आमची ही आहे सुप्रसिद्ध लेखिका आणि तितकीच उत्कृष्ट अभिनेत्री डॉक्टर श्वेता पेंडसे. त्यांचं आपण स्वागत करूया. श्वेता, अजित, आहा हा हा हा, रूपगर्विता रूपगर्विता. अजित, मला फार दया आलेली आहे आज की श्वेता आज बोलू देणार की नाही, पण मी तुमच्याबरोबर आहे. महाराष्ट्राच्या सर्व रसिकांच्या वतीनं तुमचं मी मनपूर्वक स्वागत करते. प्रेमाच्या गोष्टीची गंमत ऐकायला आम्ही उत्सुक आहोत. या बसा. श्वेता, इतकी सुंदर, इतकी गोड दिसतेस, देखणी, आणि हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला. अजित सरांची मला आज खूप दया येते. अजित, श्वेता वेगवेगळ्या माध्यमातून रसिकांना भेटत असते, पण तिच्या मागचा जो खऱ्या आयुष्यातला फोटोग्राफर आहे जो तिला सतत क्लिक क्लिक करून पुढे पाठवतो, त्या अजितरावांना आज बोलतं करायचं. मनापूर्वक तुमचं स्वागत करते. 19 वर्ष पूर्ण झाली असं काही वाटत नाही मला. खरं आम्हाला नाही वाटत. अजितराव, बायकोला पटवण्यासाठी तिच्या आईला तुम्ही आधी पहिलं पटवलं अशी आमची गुप्तहेरांकडनं मिळालेली मागणी आहे. पहिलं कधी बघितलं तिला? नागपूरकडे निघा नागपूरकडे जाऊया आपण. चलो, गाडी निघाली. नागपूरला ॲक्च्युली माझा बिझनेस होता आणि बिझनेसच्या संदर्भातच तिच्या आईशी माझी ओळख झाली होती. आणि मग कसला बिझनेस होता? माझा प्रिंटिंगचा बिझनेस होता. मी डिझायनिंग पण करायचो तिथे. आणि तिच्या आईशी ओळख झाल्यानंतर तिच्या आईची कामं मी करायला लागलो. मग घरी येणं जाणं वाढलं. ती आवडली मला. उशिरा आवडले पण मी आपण थोडी शांतता. तुला म्यूट केलेलं आहे. बोला अजित, बोला. उशिरा आवडले म्हणजे हे असं काय असतं उशिरा आवडते वगैरे? उशिरा नाही, ऍक्च्युली लग्नाचा वगैरे विचार मी केला नव्हता. मुलगी आवडली. मुलगी आवडली होती. आणि मग असं करता करता की असं वाटलं की नाही, हिच्याशी आपण लग्न करू शकतो. श्वेता, मला सांग, चुकीच्या व्यक्तीला हा प्रश्न विचारला तो माझं कौतुक करूच शकत नाही. त्याच्यामुळे तो हे सांगूच शकणार नाही की त्याला मी का आवडले, किती आवडले. श्वेता, तुला अजिबात आवडायचं नाही ना? म्हणजे रागराग करायचीस ना? रागराग नाही, म्हणजे कसं होतं, आईशी ओळख असणारी व्यक्ती होती. मी याच्यापेक्षा लहान आहे 8 वर्षांनी, आणि हा खूप म्हणजे मोठाच होता. तर असं काही मित्र वगैरे होण्याचा काही संबंधच नव्हता. आईकडे येणारी एक व्यक्ती, आणि सतत कामाचं बोलायचं ना. हा म्हणजे मी कथकच्या क्लासला जायचे, माझं कॅलिग्राफी सुरू होतं, आणि ह्याचं हा घरी येऊन गेला की आईचं ब्रेन वॉशिंग झालं असायचं की हिने कम्प्युटर शिकलं पाहिजे, हिने टायपिंगचे क्लास लावले पाहिजे. माझं असं व्हायचं की का माझ्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजवर हा घाला घालतोय. आधीच मी बायोटेक्नॉलॉजी करत होते आणि तिथे माझा अभ्यास असायचाच, मग हा का आणखीन मला सगळं. पण आता त्याने जे सुचवलं होतं तेच आज मला खूप कामी येतंय. कम्प्युटरचं नॉलेज, टायपिंग
मॅथ्सचं सगळं नॉलेज. पण तेव्हा ही वॉज लाईक ओ माय गॉड वाय दिस डेव्हिल इज ॲट माय होम असं होतं. आणि कधीच आईला भडकवणारा एक माझ्या विरुद्ध खलनायक. भडकवणारा. नाही मी असं भडकवलं वगैरे अजिबात म्हणजे नाही. चांगल्या पद्धतीने भडकवणे. ते मला असं तिच्या वाटायचं भल्यासाठी, Correct. पण ते तिला कळत नव्हतं. मला कळत नव्हतं. आणि मग नंतर आम्ही योगायोगाने एका नाटकात एकत्र काम केलं. तेव्हा मला कळलं की इतना भी बुरा नाही आहे यार बंदा, अच्छा आहे, केअर टेकर आहे, काळजी घेतो, छान, न बोलता याला कळतं आपल्या मनातलं. मला भूक लागली आहे समजतं सगळ्यात मेन, जे अजूनही समजतंय ते स्टिल देअर. त्याला कळतं की आता मला भूक लागली, आता मी इरिटेट होणार, आणि ही इज रेडी विथ समथिंग फॉर मी. सो ते तसं झालं. आणि मग नंतर ही ओपनड अप वन डे. त्यांनी सांगितलं की मला तू आवडतेस. म्हटलं एक मिनिट, टॉक टू माय मदर, कारण आईनी सांगितल्याशिवाय मी कोणाशीच लग्न करणार नाहीये. सो तुझी तशी ओळख आहे. तर त्यांची एक सिक्रेट मीटिंग झाली. मीटिंग काय आईशी काय झाली मीटिंग? सिक्रेट मीटिंग आज तक आहेत ते सिक्रेट. आज सांगणार अगं ते आम्हाला. बघ तू, Oh my बघच. God. बघ चलो. ओके. तिच्या आईला मी भेटलो, त्यांना विचारलं, म्हटलं अशी अशी माझी इच्छा आहे. तर म्हटलं एकच प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये की आमच्या वयामध्ये अंतर बरंच आहे. हो. आता योगायोगाने म्हणा किंवा तिच्या म्हणजे हिच्या आईमध्ये आणि हिच्या वडिलांमध्ये आमच्यापेक्षा जास्त अंतर आहे. ओ हां. तर त्यांना थोडंसं, आता हिचे वडील लवकर गेले, त्याच्यामुळे त्यांच्या मनात ती एक भीती थोडीशी होती मला हो म्हणताना. आणि मग त्यामुळे की मला वेळ दे थोडासा, तुझ्याबरोबर तू मुलगा चांगला आहेस हे मला माहिती आहे, आपली एवढ्या वर्षांची ओळख आहे हेही मला माहिती आहे, पण मला वेळ दे थोडासा, मी एकदा तिच्याशी बोलते. तिला जर ॲग्री असेल ती तर मग आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. पण मग नंतर काय दोघी बोलल्या, पण फायनली हो झालं. आता तुमची गुप्त बैठक काय झाली आईची आणि तुझी? गुप्त बैठक म्हणजे आई म्हणाली की हा तू सततच, आता बोलण्यात येतं ना एखादी व्यक्ती आपल्याला जर आवडते, आपण तिच्या सहवास सतत अजित अजित अजित, आणि जी व्यक्ती मला अजिबात आधी आवडायची नाही तिच्याबद्दल मी सतत बोलते, आणि शी इज माय मदर, तिला कळणार, आई आहे ती माझी. तर ती म्हणाली मला कल्पना आली आहे की यू आर जेलिंग अराउंड वेल, तर तू सांग काय म्हणणं आहे तुझं. तर मी म्हटलं की हो तो चांगला आहे, पण तू म्हणालीस हो तरच मी लग्न करेन. मुळात नागपुरातला आहे, बिझनेसमॅन आहे, स्टेडी राहणार आहे, बदली होऊन कुठेही जाणार नाहीये. तू नेहमी माझ्या डोळ्यासमोर राहशील, माझा भाऊ माझ्या डोळ्यासमोर राहील, माझं सगळं शिक्षण, माझं शहर बदलणार नाही. बघ आपण किती, लाईफ इज सो अनप्रेडिक्टेबल बघ, आणि आज आपण इथे बसलोत. तर सुखाची अशी एक चौकट असते. हे झालं की संपलं. आणि त्याच्या बाहेर आपल्याला जायचं नसतं, किंवा आपल्याला असं वाटत असतं की हां हे असंच राहणार आहे. सो यू नेव्हर नो पुढे काय आहे. तर तेव्हा मी आईला म्हटलं की मला चालेल इफ यू आर ओके. आई म्हणे ठीक आहे, पण इतक्या लवकर लग्न करायला आईला जरा, आई धजावत नव्हती कारण फारच लहान होते. आय वॉज 19. मी खूप लहान होते. म्हणजे माझा रिझल्ट माझ्या लग्नाच्या नंतर आला. BSc फायनलची एक्झाम झाली तिची. फक्त हिच्या आईने मला विचारलं होतं की म्हणे तू तिला पुढे शिकू देणार आहे का. मी म्हटलं शिकू देणार आहे का म्हणजे शिकेलच आहे म्हटलं. ती पोस्ट ग्रॅज्युएशन तिने करावं ही माझी इच्छा आहे, डॉक्टरेट तिने करावं ही माझी इच्छा आहे. हो. श्वेता, तुझा बायोडेटा वाचणे हा इतका त्रासदायक म्हणजे आहे ना. अगो काय ते शब्दच येत नाही, तप सगळं. केमिस्ट्री एवढं मला कळलं, केमिस्ट्रीमध्ये तुझी डॉक्टरेट आहे, पण हे काय, हे एका बाजूला इतकी तू कला सक्त मुलगी, म्हणजे काय बोलायचं. मला सांग तू कसं, म्हणजे कधी केलंस हे सगळं एवढं? नाही, केमिस्ट्रीमध्ये डॉक्टरेट. हो, ते सगळं इकडे आहे. केमिस्ट्री विषय निवडण्यामागे हात पूर्ण माझा आहे. त्याचा मला बायोटेक्नॉलॉजी घ्यायचं होतं. तिचं ग्रॅज्युएशन बायोटेकमध्ये झालं, त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनला ती परत बायोटेकच सिलेक्ट करायला म्हणत होती. तोपर्यंत लग्न झालं होतं आमचं, पण पोस्ट ग्रॅज्युएशन बायोटेक नागपुरात अवेलेबल नव्हतं. ती म्हणे नाही मी हैदराबादला जाते. मी म्हटलं नाही, लग्न करून तू शिक्षणासाठी हैदराबादला जाण्यात काहीच अर्थ नाही. म्हटलं तू तिथे राहशील परत 2 वर्ष, मी इथे 2 वर्ष, लग्न झाल्या म्हटलं घरचे आपल्याला परमिशन देणार. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की असं काहीतरी हायब्रिड सायन्स घेण्यापेक्षा प्युअर सायन्स घे ना. पण मुळात तुला सायन्स घेण्याचं कारण काय? तू नाही, मला सायन्सच घ्यायचं होतं. म्हणजे एक तर मला आर्किटेक्ट व्हायचं होतं, नाही तर मला बायोटेक्नॉलॉजी करायचं, हे मी फिक्स होते. मी आर्किटेक्चरची एंट्रन्स एक्झामही दिली होती. मला खूप आर्किटेक्ट व्हायची इच्छा होती खरं म्हणजे. पण मला जे कॉलेज मिळत होतं सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेसमध्ये ते मला आवडलं नाही, आणि म्हणून मला जायचं नव्हतं तिथे. तर मग मी स्विच ओव्हर झाले बायोटेक्नॉलॉजीला. बायोटेक्नॉलॉजी घेतल्यानंतर आयदर मला पुढे जेनेटिक इंजिनिअरिंग करायचं होतं, नाही तर फॉरेन्सिक सायन्सेस. फॉरेन्सिक आणि जेनेटिक दोन्ही याच्यासाठी मला बाहेर जावं लागणार होतं, जे लग्नानंतर पॉसिबल नव्हतं. आणि माझंही असं
खूप अट्टहास नव्हता की नाही मग आता मला जायचंच आहे. ठीक आहे, लग्न झालंय, मग आता त्या चौकटीत काय करता येईल. तर नागपुरात राहून मला पोस्ट ग्रॅज्युएशन बायोटेक्नॉलॉजीत करायचं नव्हतं, कारण मला आवडणारा करिक्युलम नव्हता नागपूर युनिव्हर्सिटी तेव्हा. मग मी म्हटलं मग काय, मग प्युअर सायन्सेस, कारण त्याला मरण. मग प्युअर सायन्सेसमध्ये फिजिक्स आउट ऑफ क्वेश्चन, बायोलॉजी मी निवडलं नाही आणि केमिस्ट्री मग निवडलं. पण आता काय आर्किटेक्ट तू आहेसच की, नाटकांची अशी सुंदर सजावट करतेस, त्याच्यात शब्द टाकतेस, त्यात अभिनय करतेस, म्हणजे खरी जातीवंत तू आर्किटेक्ट आहेस. क्या बात आहे, वा 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 वा, ग्रेट ग्रेट ग्रेट. हे सगळं असताना तू इतका सजग अभिनय करणारी, इतकं लिहिणारी, ह्याचा शोध तुला कसा लागला? का तोही आमच्या अजितरावांनाच लागला की हे सगळे असे गुण ह्याच्यात? बरं, ती उत्तम भरतनाट्यम कथक करणारी आहेस तू, म्हणजे काय, कसं काय हे मॅनेजमेंट, कसं असं अभ्यास पण करायचा, नाटकं पण लिहायची का, ते प्रोजेक्ट सबमिट करायचे? बाप रे. नाही, मला ब्रेक घेऊन करावं लागलं. म्हणजे मुंबईला आले तेव्हा काही दिवस कथक थोडंसं दुरावलं. ॲक्च्युली अभिनय तर अंगात आहे, म्हणजे रक्तात आहे, जीन्समध्ये येतो. कारण माझे वडील स्वतः दिग्दर्शक होते, माझी आई अभिनेत्री, आमच्या पूर्ण घराण्यातच नाटक आहे. माझी आजी स्वतः बालनाट्य लिहून बसवायची, पप्पांची नाट्यवलय संस्था होती आणि त्यांनी खूप चांगली चांगली नाटकं केली आहेत. तर ते म्हणजे मी माझ्या आईवडिलांना कधी स्टेजवर बघितलं नाही, कारण एकदा जेव्हा त्यांनी ठरवलं की आता लग्न करून संसारात लागायचं, तेव्हा त्यांनी नाटक बाजूला ठेवलं काही काळासाठी, कारण मग फोकस करणं आवश्यक होतं. कारण नाटकात मग माणूस वेडा होतो हे त्यांनाही माहिती होतं, जे मी आता अनुभवते. पण ते होतं ना आत कुठेतरी, ते कुठेतरी डोकं वर काढणार. तर अचानक असं कधीतरी, म्हणजे यू विल नॉट बिलीव्ह, अचानक तोमी नव्हेचे प्रयोग नागपुरात होते, प्रभाकर पणशीकर स्वतः करत असताना, आणि त्यांची एक अभिनेत्री आजारी पडली, त्याच्यामुळे मला वेणूची भूमिका तिथे करायला मिळाली. ते 3 प्रयोग मी त्यांच्याबरोबर केले. तर पहिलंच माझं नाटक व्यावसायिक रंगभूमीवरचं पंतांबरोबर, म्हणजे मी खूप भाग्यवान आहे. मी अवाक झाले होते ते सगळं. तर मी बघितलंच नाटक ते ह्या स्केलचं, मोठ्या स्केलचं. म्हणजे मी विंगेतून ते नाटक बघत होते. जो प्रयोग मी करणार नव्हते तोही मी आतून बघितला विंगेतून, आणि मला कळलं की हे कॉलिंग आहे. तेव्हा जे फिलिंग होतं ते मी सांगूच नाही शकत की मला आतून काय वाटत होतं, पण मला कळत होतं की मी ओढली जाते याच्याकडे. दॅट इज द पुलिंग. मग त्याच्यानंतर पुन्हा ब्रेक झाला. ते 3 प्रयोग मी केले. मग नंतर नागपुरात अशी काही ॲक्टिव्हिटीज नव्हती. थेट मी चौकट नाटक केलं याच्याबरोबर तेव्हा, आणि त्याच्यातही मी बॅकस्टेज करत होते त्या नाटकात आणि एकच प्रवेश करत होते. माझा सगळा तेव्हा कल कथ्थककडे होता. मी कथ्थकचं वर्कशॉप घेत असताना डॉक्टर विनोद इंदुरकरांनी मला बघितलं आणि त्यांनी त्या नाटकात मला कास्ट केलं. पण तिथून जो नाटकाचा प्रवास झाला तो सुरूच झाला. मग राज्यनाट्य स्पर्धा करत गेले, मग सलग रौप्य पदक त्याच्यात मिळत गेलं आणि चांगल्याच भूमिका मिळत गेल्या. आणि मग अचानक असं वाटत होतं की सगळं स्थिरस्थावर आहे आणि आम्ही मुंबईला आलो. तत्पूर्वी नागपूरला एक घटना घडली की राज्यनाट्य स्पर्धेत असा नवीन नियम आला की नवीन संहिता असेल तर गुण जास्त मिळतील त्या संहितेसाठी. आणि मग आम्ही नवीन संहितेसाठी कॉन्सेप्ट होती माझ्याकडे, ते कथाबीज घेऊन आम्ही अनेक लेखकांकडे गेलो नागपुरात जे लिहिते होते, पण कोणीच मला लिहून द्यायला तयार नाही. तेव्हा माझे दिग्दर्शक जे होते संजय काशीकर, ते म्हणाले तू इतकं सगळ्यांना सांगते समजावून जे तुला लिहून हवंय, तूच का लिहित नाहीस? म्हटलं नाही, मला नाही लिहिता येत. ते म्हणे नाही, तू लिही. आणि मी लिहिलं आणि माझ्या मना नावाचं ते नाटक होतं आणि त्याला 26 राज्य पुरस्कार मिळाले. काय सांगते? म्हणजे ते 1 वर्ष लागलं मला ते नाटक सगळा रिसर्च करून लिहायला. पण तिथे समजलं की काहीतरी आपण लिहू शकतोय. आणि मग तो लेखन प्रवास थांबलाच नाही. मग मी एकांकिका लिहिल्या, दीर्घांक लिहिले, आणखीन 2 अंकी नाटकं दरवर्षीच मग लिहित गेले. तर करत करत आता 38 कृष्णविलापर्यंत नागपूरचं घर सगळ्या पुरस्कारांनी भरलेलं आहे असं मला ऐकायला मिळालं. पण अजितराव, मला सांगा की हे जे सगळं म्हणजे असं केमिस्ट्री डॉक्टरेट आहे आणि एकदम हा एक वेगळा प्रवासाचा, तुमची अशी म्हणजे मनापासून इच्छा होती की हिने आता हेच करावं? नाही, तिला अडवायची माझी कुठेच इच्छा नव्हती. बरं, तिला अडवायचं नाही हे ठरवलं होतं मी. फक्त माझी इच्छा ही होती की म्हणजे तुला या फील्डला ना फिक्स्ड इन्कम नाही आहे. होय, म्हणून मी तिला केमिस्ट्री करायला लावलं, डॉक्टरेट करायला लावली. म्हटलं तुला जर गव्हर्नमेंट जॉब मिळाला एखादा तर तुला फिक्स्ड इन्कम राहील. बरोबर. मग तू काय बाकी फावल्या वेळात जे काय करायचं ते तू करू शकतेस. मग तिने एक दिवस सांगितलं की आपण मुंबईला शिफ्ट होऊ. तर सुरुवातीला तर मी थोडासा कच खाल्ला, कारण मी नागपूर सोडून कुठेच गेलो नव्हतो.
आणि माझा सगळा मुंबईच व्यवसाय direct. नागपुरात होता. पण मी म्हटलं नाही ठीक आहे, जर तिची एवढी इच्छा आहे आणि तिच्यातला स्पार्क तर दिसलाच होता ना. म्हणजे त्यावेळेला आम्ही नागपुरात असताना इथून मंगेश कदमही अप्रोच झाले होते तिला, की पण तेव्हा शक्य नव्हतं तिला मुंबईला येऊन नाटक करणं. मग म्हटलं ठीक आहे जाऊ आपण. मग इथे आल्यानंतर खरा जो आमचा प्रवास आहे तो सुरू झाला. कारण इथे आल्यानंतर काम तर दोघांच्या हातात नव्हतं, हो मग तिच्याही हातात नव्हतं, माझ्याही हातात नव्हतं. मीनवाईल मला पुण्याला नोकरी मिळाली. तर मी तिला म्हटलं की ठीक आहे, मी पुण्याला जातो, तू इथे स्ट्रगल कर, मी तिथे स्ट्रगल करतो. 2 शहरांपैकी जो लवकर सेटल होईल ज्या शहरामध्ये, दुसऱ्या पार्टनरने तिथे यायचं. ती डेडलाईन होती मला. ॲक्च्युली मुंबईला यायचं आमचं काहीच प्लॅनिंग नव्हतं. असं मी म्हटलं ना की आयुष्यात पुढे तुमच्या काय वाढून ठेवलं हे आपल्याला काहीच कल्पना नसते. अचानक मनी मानशी नसताना, म्हणजे माझ्या डॉक्टरेटचं रजिस्ट्रेशन झालं PhDच्या कामासाठी, माझी लॅब मी सेटअप केली आणि अचानक आम्हाला मुंबईला शिफ्ट व्हावं लागलं फॉर सम सर्कमस्टान्सेस. मग इथे आल्यावर आता करणार काय, तर मी याला म्हटलं नागपूर सोडायचं आहे तर आपण फक्त मुंबईतच जाणार. मी जगाच्या पाठीवर दुसरीकडे कुठेच नाही येऊ शकत तुझ्याशिवाय. आणि त्याचं असं म्हणणं होतं की नाही पुणे. म्हटलं नाही, मुंबईच. जर का नागपूर सोडायचं तर, आणि नागपूर सोडणं अपरिहार्य होतं त्या परिस्थितीत. म्हणजे मला कधीच माझं नागपूर सोडायचं नव्हतं. खरं सांगायचं तर मला नाटकात काम बघून कितीतरी माणसं म्हणाली होती की अगं तू मुंबईला का जात नाहीस. म्हटलं नाही, माझं घर इथे आहे, माझं सगळं इथे आहे, मी इथे राहणार. मला मंगेश सरांचा पण जेव्हा एकदा फोन आला, कारण माझ्या राज्यनाट्य स्पर्धेत तेच जे नाटक मी म्हटलं ज्याला पुरस्कार मिळाले त्याला ते जज होते, आणि त्यांनी एका नाटकासाठी तेव्हा मी त्यांना सुद्धा बालिशपणे हेच सांगितलं, अहो नाही हो, मी नागपूरची आहे, मी मुंबईला कशी प्रयोग असतील तर मी येईन. हां. पण मग मुंबईला आल्यावर मला यांनी डेडलाईन दिली की ठीक आहे, 2 वर्ष आहेत तुझ्याकडे श्वेता, तुला जर का या फील्डमध्ये काही करायचं असेल तर, आणि 2 वर्षात जर तू या फील्डमध्ये काही केलं नाहीस एक रिझनेबल काही, तर मग तू पुण्याला ये. आणि मी त्याला पुण्याला येऊनही काय होतं की तिच्याजवळ MSc होतं, पोस्ट ग्रॅज्युएशन होतं, केमिस्ट्री सारख्या विषयात होतं, आणि पुणे विद्येचं माहेरघर आहे. खरं तिथे जॉब करता कधीच प्रॉब्लेम नसता. सी ही इज नॉट अ रिस्क टेकर. खरं नाही बरोबर. ॲज फार एज आय हॅव अंडरस्टूड हिम, त्याला खूप छान सगळं प्लॅनिंगनी सेफ जाणं आवडतं आणि मला रिस्क घ्यायला आवडते. तर हा एकच मुद्दा असतो जिथे आमचा कधीतरी कॉन्फ्लिक्ट होतो. कधीतरी नाही, नेहमीच कॉन्फ्लिक्ट. मी त्याला जरा मॉडेल कोट करत होते. आता सगळे महाराष्ट्राचे रसिक बघतात म्हणतात तिने जरा सेफ गेम खेळला, पण नाही पण बरोबर आहे श्वेता. अशा या ह्याच्यामध्ये मुंबईत येणं आणि स्ट्रगल करणं, आणि नाही झालं तर इतकं निराश व्हायला होतं. त्यापेक्षा त्यांनी दिलेला ऑप्शन नाही, आणि त्यांनी मला ती 2 वर्ष दिली ह्यासाठी, म्हणजे त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कारण कुठला नवरा आपल्या बायकोला असं मुंबईला राहू देईल आणि म्हणेल की तू कर तुला जे पाहिजे ते. सो मी तुला कधीच थँक्यू वगैरे म्हटलं नाहीये, बट हो ठीक आहे थँक्यू त्याच्यासाठी, कारण ते खूप आवश्यक होतं. त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास खूप महत्त्वाचा होता. आणि माझ्याकडून पण महत्त्वाचं हे होतं की मी त्या 2 वर्षातला एकही दिवस वाया नाही घालवलाय. आणि तेव्हा माझ्या शिक्षणानेच मला साथ दिली, कारण आधी तर मी क्लासेसमध्ये शिकवलं इथे. मी JEEला केमिस्ट्री शिकवायचे. सो सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत मी फक्त शिकवत असायचे, आणि त्यातून थोडासा पैसा मिळवावा लागला, कारण घराचं भाडं भरण्यापासून सुरुवात होती. पण साईड बाय साईड इकडे रंगदेवतेची कृपा झाली, मला एक नाटक मिळालं, मग एक मालिका मिळाली, आणि मग मी याला म्हटलं की बघ काहीतरी घडतंय आणि अचानक नाही घडणार, मला राहू दे इथे. आणि मग थोडंसं सेटल झाल्यावर मीच त्याला म्हटलं की आता पुरे, तू तिथे राहणं आणि मी इथे राहणं, आता मला पुरेसे पैसे मिळू लागलेत, तू आता ये परत, आता राहूया एकत्र. पण श्वेता, तुला ज्या मिळालेल्या भूमिका आहेत इतक्या सशक्त आहेत, ते पाहिल्यावर वाटत नाही ग की एवढं काही म्हणजे पाठीमागे असेल. पण मला वाटतं तुझ्या पाठीमागे अजित आहे, तो तुला कधी हरू देणार नाही. त्यामुळे अजित त्या पाठीमागे क्या बात आहे, क्या बात आहे. तुम्ही उत्कृष्ट फोटोग्राफर हे एकदम कसे काय झालात, म्हणजे उत्कृष्ट आहातच, पण फोटोग्राफीचा वेगळाच बिझनेस होता ना. फोटोग्राफी बेसिकली माझी सुरू झाली नागपूरला. म्हणजे माझा व्यवसाय होता, नंतर मी प्रिंटिंगचा व्यवसाय बंद करून फ्लेक्स प्रिंटिंग, जसं टेक्नॉलॉजी बदलली तसं मी स्वतःला बदललं होतं. मग फ्लेक्स आल्यानंतर संजय काशीकरांच्या नाटकांमधून मी पण कामं करायचो. त्यांना हे माहिती होतं की मी डिझायनिंग करतो, तर नाटकाचे पोस्टर्स त्यांनी तिथे बनवणं सुरू केलं. मग सुरुवातीला तर आम्ही फक्त ग्राफिकल डिझाईन्स घेऊन पोस्टर्स बनवायचो. मग त्यांच्या डोक्यात आलं नाही आपण मुंबईसारखं फ्लेक्स बनवू, मग त्याच्याकरता फोटो पाहिजे. मग फोटो कोण काढणार, वा वा है ना. मग प्रायोगिकमध्ये गंमत अशी असते की पैसा कोण लावणार, सगळंच खिशात करायचं असतं.
आपलेच पैसे प्रोफेशनल फोटोग्राफर हायर करायचा तर त्याचे चार्जेस द्यायला लागणार. मग मी कॅमेरा घेतला होता कारण माझे मित्र सगळे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर होते, मी त्यांच्याबरोबर जायचो, तर माझ्याजवळ कॅमेरा होता, मला फोटो काढता येत होते. मग मी काशीकरांसाठी म्हणून व्यक्तींचे, माणसांचे फोटो काढणं सुरू केलं आणि मग ते आम्ही आमच्या डिझाईनमध्ये यूज केले. पण ते जे काय मी नागपूरला केलं होतं त्याचा मला इकडे आल्यानंतर फायदा झाला. कारण अजय तुम्ही कसे काय म्हणजे कसे शिरलात? आता ही कसं ऑडिशन देऊ शकते, भेटू शकते? फोटोग्राफी उत्तम फोटो काढतो असं थोडी सांगू शकतो आपण. म्हणजे तुम्ही कसे पाय रोवले? कारण आज तुमचं नाव पण खूप मोठं झालेलं आहे. मी पाय रोवले म्हणजे काय, तुम्ही जर सातत्याने काम करत राहिलात ना तर तुमचं काम बरोबर लोकांचा नोटीस होतं. वा. आणि मी ज्या लोकांना अप्रोच झालो मी पूर्ण इमानदारीने त्यांच्याबरोबर काम केलं. मी त्यांना कधीही उल्लू बनवलं नाही, मी त्यांना भ्रामक कल्पनांमध्ये कुठे गुंतवलं नाही. मी म्हटलं मी हे असं असं करतो आणि मी हे असं असं करून देईन तुम्हाला. क्या बात आहे. वा वा वा. संसाराच्या संपूर्ण जबाबदारी, तुझं पिल्लू आता एवढं छोटं आहे, ते करून हे सगळं कसं कसं सांभाळलंस ग? पुन्हा अजितची खूप मोठी साथ मिळाली मला त्याच्यात. एकतर खूप वर्ष झाली आमच्या लग्नाला. मला तर लग्न करायचंच यासाठी होतं की मला बाळ हवं होतं. म्हणजे मला इतकी बाळं आवडतात की मला लग्न झाल्या झाल्या अजेंडा काय तर बाळ. आणि यांनी सांगितलं नाही हा अजेंडा नाही आहे, आपली डॉक्टरेट करायची आहे. तर मी म्हटलं हां ते होईल ना? तर म्हणजे नाही होईल नाही, आधी डॉक्टरेट. काय सांग? आणि मग हो म्हणजे हे माझ्यासाठी स्पष्ट सांगितलं. मला शॉक होता तो. म्हणजे माझं होतं की हां ठीक आहे पोस्ट ग्रॅज्युएशन झालं ना, तर पोस्ट ग्रॅज्युएशनचा रिझल्ट यायच्या आत माझ्या हातात BEdचा फॉर्म होता की तू आता BEd देतेस, त्याची एंट्रन्स दे आणि तुला BEd करायचं आहे. म्हटलं BEd का करायचं आहे? मला सिनियर कॉलेजला शिकवायचं आहे, त्याच्यासाठी नेट देणार आहे मी. हो नेट दे, पण तरी एलिजिबिलिटी बनवून ठेव, कधी ज्युनियर कॉलेजमध्ये पोस्ट निघाली तर यू शुड बी एबल टू अप्लाय, म्हणून तू BEd कर. तर मग मी BEd केलं. तुमचा भातानं नेहमी आयुधांनी भरलेला हवा. कोण आहेत ग हे? हो तू ऐक ना, म्हणजे यू विल बी सरप्राईज. मग ठीक आहे म्हटलं, ठीक आहे बरं BEd. मग BEd करता करता ते माझ्या मनाचे प्रयोग, संस्कृत नाटक हे सगळं मी मॅनेज केलं. मग त्याच्यानंतर म्हटलं आता ठीक आहे ना, आता फ्री आहे, आता बाळाचा विचार करूया का? नाही, आता तुला डॉक्टरेट करायचं आहे. म्हटलं अरे काय चाललंय हे? म्हणजे नाही, हे मी तुला सांगितलं होतं आणि मला काय वाटलं की म्हणतात ना असं की हां म्हणतोय नंतर ते बदलणार, तर नाही. त्यांनी पहिले मला डॉक्टरेट करायलाच लावली, त्याने मला आता मग PhDची एंट्रन्स द्यायला लावली. मग त्याच्यानंतर मी रजिस्ट्रेशन केलं आणि मग केमिस्ट्री विषय म्हणजे लॅब वर्क, त्याच्यामुळे मग मला सुद्धा स्वतःला समजत होतं की हो आपल्याला लॅब वर्क असणार आहे, त्याच्यामुळे नको विचार करूयात. फ्युम्स असतात, ऑर्गॅनिक केमिस्ट्री लॅबॉरेटरी असणार आहे. मग मी खूप स्मार्ट आहे ना, मी काय केलं, मी विषयच असा निवडला की त्याच्यात सिंथेसिस वगैरे नसणार, ऑर्गॅनिक सिंथेसिस नाही, सो नो फ्युम्स. आय वॉज सेफ. फिजिकल आणि ॲनालिटिकल केमिस्ट्रीचं कॉम्बो असलेला माझा विषय आहे. तरी सर म्हणे की नाही, थिसिसचं काम पूर्ण झाल्याशिवाय नाही. आणि इकडे मुंबईला आल्यामुळे काय झालं, एव्हरीथिंग वॉज इन प्लेस, तरी ते सगळं झालं असतं. पण आम्ही अचानक जे मुंबईला शिफ्ट झालो त्याच्यामुळे माझं लॅब वर्क पण मागे पडलं. मग मला इथे आधी सेटल व्हावं लागलं. त्याच्यात गॅप गेली 3 वर्षांची आणि मग माझी मालिका एका पाठोपाठ एक सुरू झाल्या. आधी जयस्तुते सुरू झाली, मग असं सासर सुरेखाबाई. बरं असं सासर सुरेखाबाईमध्ये 3च महिन्यांचा रोल होता माझा, पण लोकांना ते कॅरेक्टर आवडलं आणि ते इतकं वाढलं की ते लीड कॅरेक्टरमध्ये आलं आणि मग मला सुट्टीच मिळेना. मग शेवटी मी एक दिवस आमचे जे निर्माते होते शशांक सोळंकी त्यांच्या ऑफिसमध्ये गेले. सरांना म्हटलं सर हे माझं इतकं काम आहे PhDचं झालेलं, प्लीज मला सुट्टी द्या, नाहीतर हे सगळं वाया जाईल. आणि त्यांना हे कसं सांगू की नाहीतर मला बाळच नाही होणार. मी त्यांना म्हटलं माझे पैसे वाया जातील, पण ते पण शिक्षणासाठी खूप फॉर होते आणि त्यांनी मला लगेचच सुट्टी दिली. चॅनलला त्यांनी कन्व्हिन्स केलं आणि मग मी माझं सगळं लॅब वर्क कम्प्लीट केलं. मग मी अजितला लॅब वर्क कम्प्लीट करायला ती नांदेडला जाऊन राहिली. हां म्हणजे ते थोडंसं ते करावं लागलं आम्हाला, थोडंसं सेटलमेंट, आणि ते सगळं झालं. मी पूर्ण माझं वर्क कम्प्लीट केल्यावर मी याला म्हटलं आता सगळ्या कंडिशन्स सॅटिस्फाय झालेल्या आहेत, आता प्लीज मला थांबवू नकोस. बिकॉज एक काय होतं ना, आपण कितीही एकमेकांचे नवरा बायकोच्या त्या स्टेजेस असतात ना, आधी लवर्स, खूप छान लवर्स, घट्ट लवर्स, मग अगदी संसार, मग ते थोडेसे मित्र होतात, पण त्या मैत्रीमध्ये पण स्टॅग्नन्सी येते जर बाळ नसेल तर. आणि मला आता वाटायला लागलं होतं की ती स्टेज येऊ लागली आहे संसारात, कारण आमचे बोलायचे विषय संपत चालले होते. सगळं झालं होतं ना, स्ट्रगल झाला होता,
सगळं झालं होतं. मग रोज मी तरी शूटिंगबद्दल किती बोलणार आणि हा तरी फोटोग्राफीबद्दल किती बोलणार. तो एक बॉन्ड हवा असतो संसारात, बाळ हवं असतं. आणि माझं असं अजिबात नव्हतं की मी इंडस्ट्रीत काम करते किंवा मी अभिनेत्री आहे, माझं करिअर तर मला बाळ नको. नो, मला डे 1 पासून माझं बाळ हवंच होतं. तर मी त्याला म्हटलं की आता बास, नाही ऐकणार आहे मी काही. थिसिस लिहीन मी बरोबर बाळ पोटात असणार नाही, आता आपण विचार करायला हवा. आणि मग आम्ही विचार केला. बरं, असंही नसतं की बाबा रे तुमच्या मनात आलं आणि लगेच कन्सिव्ह झालं, असंही होत नाही. यू हॅव टू वेट. सो सायन्स स्टुडंट असल्याचा तो फायदा असतो. बॉडी प्रिपेअर करणं वगैरे सगळं माहिती असतं की काय हवं आहे तुम्हाला कन्सेप्शन. मला तुला साष्टांग नमस्कार करू का त्याला साष्टांग दंडवत घालू असं मला वाटतंय. तेव्हा तुला या माणसाचा का राग येत असेल हे मी आता अनुभवलं. कारण इतकं एखाद्या म्हणजे आणि त्यातून आपल्या बायकोच्या भल्यासाठी इतकं खूप त्यांनी केलं. माझं MSc सुरू असताना 2 वर्ष त्याने मला नाटकात काम नाही करू दिलं. आणि माझ्या म्हणजे तो नाटकात काम करत होता आणि त्याचा मला त्रास होतोय हे त्याला कळल्यावर त्याने सुद्धा 1 वर्ष ब्रेक घेतला. यू विल नॉट बिलीव्ह, तो माझ्या खोलीला बाहेरून कडी घालून जायचा की तू अभ्यास कर, तू बाहेर पण नाही निघायचं खोलीच्या. आणि आत आल्यावर तो बघायचा की किती झालंय, किती युनिट्स प्रिपेअर केले. हे असं म्हणजे ती वयाची जी गॅप होती ना. माझे वडील फार लहानपणी गेले जसं यांनी सांगितलं. तर आय हॅव ऑलवेज मिस्ड फादर फिगर इन माय लाईफ. मला वडील काळजी घेणारे, माया करणारे मिळाले नाहीत. तर कुठेतरी याने ती सुद्धा कमी माझ्या आयुष्यात पूर्ण केली आहे. ही हॅज बीन माय फादर ॲज वेल ॲट टाइम्स. त्याने ते कडक शिस्तीने माझ्याकडून अभ्यास करून घेणं. माझ्या MScच्या मार्कांचं पूर्ण क्रेडिट या व्यक्तीला जातं. कारण हा माझ्या डोक्यावर असा बसला नसता तर मी इतका अभ्यास नसता केला. मी त्या पठडीतलीच नाही. मी खूप उन्हाळक्या करणारी मुलगी. एखादी आता बघणारी आजी आहे ना, तिने अगदी हे मिरच्या आणि हे घेऊन तुमची दृष्ट काढलेली असतात. इतकं एकमेकांवर दृढ विश्वास असलेले. आणि अजितराव, मी तुमच्याबद्दल काय बोलू, म्हणजे हॅट्स ऑफ सगळ्या. आता ज्यांची विवाह उत्सुक ज्या मुली आहेत त्या म्हणते योच नवरा पाहिजे. हो, म्हणजे जनरली मुलींचं असं असतं की मला जॉब करू दिला पाहिजे, शिक्षण घेऊ दिलं पाहिजे. माझं म्हणणं होतं रे तर बास झालं, आता संसार करू दे. पण बाळ झाल्यानंतर श्वेता, खूप मुलींची करिअर थांबते. तुझी तर इतकी बहरली आहे. पण मग हे पुन्हा स्ट्रगल, पुन्हा त्याला सोडून जाणं, हे तुझं तर म्हणजे मालिका खूप झाल्या, नाटकं तर धो 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 धो. हे कसं केलंस मग? ते थोडंसं सर्कमस्टान्सेसमुळे झालं. म्हणजे कोविड आल्यामुळे ते झालं. मी जेव्हा कन्सीव्ह झाले तर मी खूप वाट पाहिली आहे माझ्या बाळाची. त्याच्यामुळे जेव्हा मी कन्सीव्ह झाले मी ठरवलं होतं की आता मला 5 वर्ष तरी काहीच करायचं नाही. 5 वर्ष मी ब्रेक. माझं परफेक्ट मर्डर सुरू होतं. वेदव्रतला पोटात घेऊन मी 6वा सुरू होईपर्यंत परफेक्ट मर्डरचे प्रयोग केले. तर त्याच्यात तो मर्डरचा जो सीन आहे त्याच्याला लिटरली विंगेत अशी ही माणसं येऊन उभी असायची की झालं ना, पार पडलं ना नीट. तर मग टेन्शन यायला लागलं. मला म्हणाले आता तू प्लीज रजा घे. मग प्रियानी तो रोल करायला घेतला मराठी. तर त्याच्यानंतर कोविड आल्यामुळे काय झालं की मग मी ठीक होते, उलट छान होतं की सगळं जगच थांबलंय. ब्लेसिंग इन डिस्गाईज. पण नंतर असं झालं की पैसा संपत गेला जवळचा. साठवलेला पैसा किती दिवस पुरणार. बाळ होतं घरात, माझी आई पण माझ्याकडे अडकली. आणि आम्ही थोडंसं मग आता कळायला लागलं की आता आपण साठवलेले पैसे वापरतोय, आता काहीतरी करावं लागणार. आणि फोटोग्राफी कम्प्लिटली बंद झाली लॉकडाऊनमुळे. आणि मला पब्लिक इव्हेंट बंद झाले, पब्लिक इव्हेंट्स बंद झाले, वेडिंग्स बंद झाले. अगं काय मनोरंजन करमणूक सगळ्यात शेवटी विचार पण नाही करू शकत होतो. पण तरी सुद्धा मला लेखनासाठी फोन आले, मला अभिनयासाठी पण विचारलं. मला हे विचारलं की बायो बबलमध्ये आम्ही शूट करतोय, तुम्ही कराल का, बाळाची पण व्यवस्था करू. आय वॉज नॉट रेडी. मी काही प्रोजेक्ट्सना नाही म्हणाले. पण नंतर आमच्या लक्षात आलं दोघांच्याही की हे असं करून चालणार नाही. मला माझा हट्ट सोडावा लागेल, मला घराच्या बाहेर पडावं लागेल. आणि मग आम्ही दोघं एक दिवस बसलो शांतपणे आणि ठरवलं की आता ना रोल स्विच करण्याची वेळ आली आहे. आता तुला आई व्हावं लागेल आणि मला बाबा, आणि मला घराच्या बाहेर पडावं लागेल. कारण हे खूप कठीण होतं माझ्यासाठी, कारण मला राहायचंच होतं बाळाबरोबर. पण तो म्हणाला की करीन मी. म्हटलं कसं करशील, अंघोळ हे सगळं. तर म्हणे करीन. आणि केलं. अजित केलं आजही करतो. तर ते तुम्ही आई झाला. म्हणजे रात्री झोपताना त्याला ही नसली तर चालतं, पण आम्ही त्याला ग्रूमच तसं केलं. कारण मला हे कळत होतं की श्वेता इमोशनल झाली. पहिल्यांदा ऍक्च्युली काय झालं म्हणजे तो अगदीच वर्षाचाही नव्हता. आणि
नाही, कारण ते डिफिकल्ट होतं. मला नव्हतं जायचं घराच्या बाहेर. बाहेरून बघताना सगळ्यांना असंच वाटतं की हिची तर मज्जा आहे, नवरा सांभाळतोय ही बाहेर. इट्स नॉट लाईक दॅट. बापरे, सगळ्यांनाच इमोशनल केलंस तू आज. पण मला वाटतं श्वेता, अशा भावना व्यक्त होणं हे फार महत्त्वाचं असतं आणि हा एक सुंदर असा प्लॅटफॉर्म आहे तुला की श्वेताच्या पाठी. मला पण माहीत नव्हतं ग की इतकं काय 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 असू शकेल. बेटी तुमने आज हमें रुला दिया. नाही, हे म्हणजे काय होतं, हे आपण निसर्गाच्या थोडंसं विरुद्ध करतो. शेवटी निसर्ग असतो तो. आईच असते आणि बापाला बनवलंच निसर्गाने तसं आहे. आईला सृजन आणि संगोपन हे दोन्ही दिलंय आणि बापाचे, म्हणून तर म्हणतात ना की खांदे हेवी असतात बापाचे. पण तेच तुम्ही जेव्हा स्विच ओव्हर करता तेव्हा ते कुठेतरी त्रास होतो त्याचा. आणि आमचं म्युच्युअल अंडरस्टँडिंग तर ठीक आहे, पण आमच्या बाळाने पण आम्हाला खूप साथ दिली आहे. म्हणजे तो इतकं छान विचारतो ना. आता तो बोलायला लागला, पण तो लहान असतानाही राहायचा याच्याजवळ. मी घरी आल्यावर जेव्हा हा त्याला झोपवत असायचा, आय कॅनॉट टेल यू की मला काय व्हायचं, पण ते होत होतं. मला कोविड झाला तेव्हा म्हणजे आम्ही खूप प्रसंग असे त्याच्यातून आम्ही टफ झालो आणि आमचं बॉन्ड जास्त स्ट्रॉंग झाला. मला असं वाटतं हे असे प्रसंग यायला पाहिजे, चॅलेंजेस यायला पाहिजे. म्हणजे आम्हाला मुंबईत इथे कोणीच घरचं मोठं नसणं यांनी आम्हाला दोघांनाच खूप स्ट्रॉंग केलं आणि बांधून ठेवलं. ते नातं खूप दृढ झालं. ते आता म्हणजे वेदव्रतचं असं ग्रूमिंग करणं की आई जाणार आहे बाहेर, आणि आम्ही कधीच त्याला आतल्या खोलीत तो त्याला घेऊन जा आणि मी निसटते असं केलं नाही. मी त्याला सांगून जायचे की मी शूटिंगला जाते, मी मीटिंगला जाते, की मी प्रयोगाला जाते, मी तालमीला जाते. त्याला सगळं माहिती असतं की आई कुठे जाते. आणि बाबा जेव्हा शूटिंगला जातात तेव्हा मी तेही सांगते की आज बाबा शूटिंगला जाणार आहे, आज आपण दोघंच आहोत. सो त्याने सुद्धा ते खूप छान ॲक्सेप्ट केलं आहे. आणि आमच्या दोघांचं ते जे अंडरस्टँडिंग आहे ना, म्हणजे मला खूप आश्चर्य आणि मला अनंत वेळेला कौतुक वाटलंय. अजित माझं कौतुक कधी करत नाही, कारण त्याला असं वाटतं मी डोक्यावर बसेन, त्याच्यामुळे तो माझं कधीच कौतुक करत नाही. पण मी अनंत वेळेला त्याचं कौतुक त्याला बोलूनही दाखवलं आणि मला तर हे खूप वाटतं. मला त्याच्याबद्दल खूप आदर वाटतो. स्त्रिया तर मेडअप असतात स्मिता, यू नो. आपली ती धाटणीच असते की आपण कोणत्याही मोल्डमध्ये स्वतःला छान मोल्ड करून घेतो. आपण नोकरीला गेलो की आपण बॉसेसचं ऐकून घेतो, आपण तिथे जुळवून घेतो. आपण बिझनेस करू लागलो की आपण ते करतो. स्वयंपाकघरात आपण असतो. पण पुरुषांसाठी हा रोल स्विच करणं सोपं नसतं. ते अजितनी इतकं लीलया केलं की मला हे माहिती होतं की अजितला लहान मुलं खूप आवडतात, पण तो एका मुलाची आई होऊ शकतो हे मला नव्हतं माहिती. आणि सोपं नाहीये ते. त्याच्यामुळे ना, म्हणजे आता प्रेम वगैरे जाऊ दे, पण माझ्या मनात त्याच्याबद्दलचा आदर खूप वाढला तो बाप झाल्यावर. सो आय लाईक हिम मोर ॲज अ फादर ऑफ माय सन दॅन माय हजबंड. सो मला त्याची ती भूमिका खूप आवडायला लागली. सो फॉलिंग इन लव्ह ऑल ओव्हर अगेन ते माझ्या बाबतीत झालंय. आय फेल फॉर हिम वन्स अगेन इन लाईफ. कारण मी त्याला कपडे वाळत घालताना बघत होते, मी त्याचं दूध वेदव्रतचं तयार करताना बघत होते. 8 वाजले ना घरात की कुकर लागलेला असतो अगं. मग मी स्क्रीन प्ले लिहित असो, मी फोनवर कोणाशी बोलत असो, काही असो, मला सांगावंच नाही लागत. आणि तो लागलेला असतो कुकर त्याचा, संध्याकाळच्या खिचडीचा म्हणाल, वरण भाताचा, जे काय. सो ही इज लाईक दॅट. मी त्याला गृहिणा म्हणते. बापरे, अजित तुमच्याविषयी इतका आदर वाढलेला आहे आणि तमाम महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे तुम्ही असं समजू नका की आता आमच्याबरोबर कोण नाही आहे, सगळी घरं तुमच्याबरोबर आहेत. कमाल कमाल. आणि मला वाटतं श्वेता, आपणच असं काहीतरी गुन्हेगार समजतो का ग की नाही हे आपण करायला पाहिजे आणि त्याचे बाबा हे काम करतायत म्हणजे हे बरोबर नाही, समाज काय. मला हे कळत नाही की आपण असं का वाटून दिलेलं आहे की हे काम स्त्रीनीच करायचं, हे काम पुरुषांनीच करायचं, असं कुठे लिहिलंय का? मुळात ना आपण काय करतो बघ गंमत, आपण काय म्हणतो, नवरा बायको म्हणजे लाईफ पार्टनर्स म्हणतो ना आपण. आणि मग असं म्हणतो की मला काही काही म्हणींचा राग आहे. बायकोच्या ताटाखालचं मांजर, व्हॉट इज इट, काय आहे हे? किंवा नवऱ्याच्या मुठीतली बायको म्हणजे काय? अरे का मुठीत ठेवायचं आहे? मित्र आहात ना, पार्टनर्स आहात ना, अर्धांगिनी म्हणतो ना आपण. मग आपणच लग्न संस्थेला समजून नाही घेत आहोत का? आमच्या दोघांची तिथे गल्लत नाही झाली आहे याचा मला आनंद आहे की आम्ही खरोखर एकमेकांना 50-50 हे केलं आहे. आता जर मी घराच्या बाहेर जाते आणि पैसा कमवते आणि अजित घर सांभाळतोय, तर मी त्याच्याकडे कधीच याने म्हणलं की वाय आर यू नॉट अर्निंग एनिथिंग.
कम ऑन, घरात बसून तू काय करतोयस. माझ्या मनातही हे आलं नाही. म्हणजे मी हे ठरवून नाही केलं, हे इनबिल्ट आहे माझ्यात. किंवा त्याने हा विचार नाही केला की ही सततच बाहेर असते, हे काम तिचं आहे, हे ती का करत नाही. हे आमच्या मनातच आलं नाही. मला असं वाटतं ती मेक आहे, इथेच सगळी मेक आहे की अंडरस्टँडिंग जे हवं असतं, 50-50चं अंडरस्टँडिंग, ते आम्हाला कळलं. आणि मग काय होतं ना, आपण उगाच हे बाऊ केलेत की समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील. लोक खूप बाहेर असतात, लोक तुमच्या घरात नाही आहेत डोकवायला. खरंय. तुम्हीच स्वतःच्या घराला समाजाच्या दृष्टिकोनातून बघत असता, इथे तुम्ही चुकता. तुम्ही तुमचं आयुष्य जगा ना, लोकांना बघू दे, हळूहळू लोक ॲक्सेप्ट करतील. आता लोकांनी ॲक्सेप्ट केलं आहे की मी बाहेर जात असते, हा घरी असतो, हा वेदव्रतला सांभाळतो, मी मशीन लावून जाते पण कपडे वाळत हात घालत असतो. हे सगळं हे लोकांनी ॲक्सेप्ट केलं आणि लोक कौतुकच करतात. आपणच असतो ते की समाजाला काय वाटेल, लोकांना काय वाटेल, लोक काय म्हणतील, असं कसं. नाही, असं काही नसतं. लोक काही म्हणत नाही, लोकांनाही कौतुकच वाटत असतं. आणि जर तुम्ही मुळात म्हणजे कचकचं भांडणं करणार तुम्ही आणि मग वेगळे होणार, मग त्याच्यावर समाज नाही बोलणार का? बोलणार. त्याच्यापेक्षा तुम्ही गुण्यागोविंदाने राहताय ना इतकी वर्ष. आणि शेवटी आम्हाला दोघांनाही एक गोष्ट आयुष्यात कळली आहे, लग्न हे शेवटी फक्त नवरा बायकोंचं असतं. म्हणजे या गोष्टीला माझी पूर्णतः सहमती आहे की मुलीचं लग्न एकट्या नवऱ्याशी नाही होत, ते पूर्ण फॅमिलीशी होत असतं. ती त्या सगळ्या कुटुंबाशी लग्न करत असते. कारण मी जॉईंट फॅमिली ते राहिली आहे 10 वर्ष याच्या घरी. पण शेवटी लग्न नवरा बायकोंचंच असतं. तुम्ही दोघं जर एकमेकांना घट्ट धरून ठेवणार असाल कोणत्याही परिस्थितीत, तर सगळं सक्सेसफुली होणार. तुम्ही तरणार. श्वेता, इतक्या सहजपणे आमच्या कार्यक्रमाची जे म्हणजे कॉन्सेप्ट आहे, संकल्पना आहे की का आम्ही हा कार्यक्रम करतोय, का करावासा वाटला, आमच्या निरंजन पाठक यांची ही संकल्पना आहे. ती संकल्पनाच तू आज सांगितलीस इतक्या सहजपणे की लग्न म्हणजे काय, ते कसं करायचं आहे. पण हे जे गळ्यातलं छान दिसतंय ते काय यांनी दिलं? खरं आहे? नाही, खरं नाही आहे. मला खरे दागिने घालायची परमिशन नाही आहे. कारण मी धांदरट आहे, विसराळू आहे, असं कोणाचं म्हणणं आहे? याचं अर्थात खरं आहे. आणि ते काय म्हणजे हरवले दागिने? नाही, कधीच काही हरवलेलं नाहीये. सोन्याचे दागिने घेऊन द्यावे लागू नयेत यासाठी शोधून काढलेलं एक पळवाट आहे. अजिबात नाही. मग अजिबात नाही. अगं नाही ग, हे बघ, मुळात सोन्याचे दागिने छोटे छोटे असतात आणि मला असे ठसठशीत दागिने फार आवडतात. म्हणून मी हे सिल्वर वगैरे, कुंदन, सिल्वर याच्यावरती मी ज्वेलरी डिझायनिंग याच्यातूनच सुरू केलं. पण अजितराव, तुम्ही घेऊनच देत नाही आणि तिला डायरेक्ट असा आरोप करताय, हे काय बरोबर नाही? तिला आता चष्मा लागलाय. बर. पहिला चष्मा घेतल्यानंतर पहिला चष्मा कुठे गेला तिला विचारा बरं. कुठे गेला का? आता चष्मा नवीन लागतो तेव्हा आपल्या लक्षात राहतच नाही. चष्मा आणि सोन्याच्या दागिन्यांचं काही कंपॅरिझनच नाही. असो, प्रत्येक नवरा आपल्या बायकोला दागिने न घेऊन देण्यासाठी काही ना काही पळवाटा शोधत असतो. त्याच्यातली ही एक पळवाट की तू हरवतेस. मी आजपर्यंत एकही सोन्याचा दागिना हरवलेला नाही. शाळेत एक पडला होता बस. कारण मी तुला तो घालू दिला नाही. मी सांगितलं नाही, इज नॉट अ रिस्क टेकर, त्याच्यामुळे त्यांनी सेफ गेम खेळला. बट बेसिकली माझ्या या दागिन्यांच्या आवडीतूनच मी दागिने बनवायला सुरुवात केली आणि त्याचा बिझनेस ह्याने मला करायला सांगितला, ज्याच्यातून मी माझं BEd कम्प्लीट केलं त्या दागिन्यांच्या पैशातून. सो ही हॅज एनकरेज मी टू बी. म्हणजे असाही फायदा. पण जरा असं कडकडून भांडल्यावर मला इतकं बरं वाटलं जरा. तरी काहीच नाही, आम्ही खूप भांडतो. भांडण हे आमच्याकडे ते सीज फायर आहे, छोटंसं सीज फायर आहे. हो, तो म्हणतो भांडू नका, मला आवडत नाही. तो लगेच येतो, आई तू का भांडतेस. पण भांडण हे रिलेशनशिप नॅचरल असण्याचं लक्षण असतं. इफ यू आर नॉट आर्ग्युइंग इट विथ इच अदर, दॅट मीन्स यू आर इन अ फेक रिलेशनशिप. आपण कोणाशी भांडण करत नाही, आपल्या बॉसेसशी. हा तर नवऱ्याशी भांडलंच पाहिजे. श्वेता, इतकी नाटक, इतकं ती संहिता, इतकं ते पूर्ण 2.5 तासाचं नाटक लिहिणं, ही जन्मकथा, ही इथली लेखिका कधी अशी एवढी उमरली? अगदी त्यावेळेला ते राज्यनाट्य स्पर्धेसाठी वगैरे केलं, पण व्यावसायिक रंगभूमीवर आज 38 कृष्णविलाला किती पारितोषिकं मिळाली? 22. 22. बापरे. म्हणजे आता ह्याचं घर पण भरलं, आपलं मुंबईचं घर. बघावं तिकडे श्वेता पेंडसे आहे काय हे. पण हे कसं, एवढी लेखणी ही अशी सजग कशी होती तुझी? चा शोध कधी लागला? आणि व्यावसायिक रंगभूमीवर नाटक लिहिण्यासाठी काय केलंस तू? म्हणजे कसं केलं? मुळात मी व्यावसायिक रंगभूमीसाठी नाटक लिहायचं आहे असं काही डोक्यात ठेवून नाटक लिहिलं नव्हतं. मला 38 कृष्णविला चे जे कथाबीज आहे ते मला
खूप वर्षांपूर्वी माझ्या मनात कधीतरी रुजलं. मी ते विजय केंकरे सरांना बोलून दाखवलं होतं आणि ते म्हणाले की संहिता तयार झाल्यावर आपण याच्यावर बोलू. मी खूप विचार केला त्या संहितेवर, कारण तूही नाटक पाहिलंय, त्याच्यातली जी 2 पात्र आहेत ते इतक्या भिन्न प्रवृत्तीची व्यक्तिमत्व आहेत दोन्ही, की ते कसे बोलतील आणि हा संवाद काहीतरी विलक्षण वेगळा असला पाहिजे आणि तो असणारच होता. त्याच्यासाठी मला खूप अभ्यास करावा लागला. देवदत्त कामत या व्यक्तिरेखेचा अभ्यास करावा लागला, कारण मोठा पुरस्कार, साहित्य जगतातला सगळ्यात मोठा पुरस्कार जाहीर झालेली ती व्यक्ती आहे, तर ती कशी बोलेल. आणि मला त्याच्यात टिपिकल लेखक दिसत नव्हता. आणि ही मुलगी बाई जी त्याच्याकडे येते आणि आरोप करते, तर त्याच्यामुळे तो एक घरात घडणारा कोर्टरूम ड्रामा आहे, ज्याच्यात प्रत्येक वेळेला वाटतं की हा पक्ष जिंकतोय आणि हा पक्ष जिंकतोय, हा पक्ष जिंकतोय, हा बरोबर आहे, हा बरोबर आहे. तर ते जे टेनिस सारखं होतं, इकडून तिकडे तिकडून तिकडे, ते लिहिण्यासाठी मला खूप विचार करावा लागला. बरं, लिहिण्याची माझी पद्धत अशी आहे की मी इथे पूर्ण तयार झाल्याशिवाय मी पेनच हातात घेऊ नाही शकत. म्हणजे एक ड्राफ्ट तयार केला, मग तो खोडला, मग दुसरा ड्राफ्ट, असं होतच नाही. ते सगळे ड्राफ्ट इथे बनतात आणि त्याच्यामुळे कित्येक वेळेला हा माझ्याशी बोलतो आणि मी ब्लँक असते, मी अशी कुठेतरी लॉस्ट असते आणि तुला कळतंय का, थांब रे मी विचार करते, अशी मी ओरडते. त्याला कळत नाही की म्हणजे हातात मोबाईल असेल, हातात एखादं पुस्तक असेल, तर त्याला असं वाटत असतं की मी काय ते, पण इथे ते सुरू असतं, मला काहीतरी सुचत असतं. आणि मग आता त्याला त्याची सवय झाली असेल. हे 6 वर्ष विचार केल्यानंतर लॉकडाऊनमध्ये मी 38 कृष्णविला लिहिलं आणि ते 3 दिवसात लिहिलंय. सरळ म्हणजे जवळजवळ एकटाकी झालेलं आहे ते, कारण ते इथे पूर्ण तयार होतं. मला माहिती होतं की मला काय हवंय. काही संदर्भ ऑफकोर्स मला घ्यावे लागले, काही पुस्तकं मी रेफर केली त्याकरता, पण तेवढंच. अदरवाईज ते असं पूर्ण सलग लिहून झालेलं आहे. आणि कुठेतरी आता जेव्हा मी त्याचे प्रयोग करते, म्हणजे मी स्वतःला खूप भाग्यवान समजते आणि थँक्स टू विजय केंकरे सर की त्यांनी मलाच या नाटकात भूमिका करायला दिली, कारण त्यामुळे मी हे नाटक, ही संहिता मीच लिहिलेली तितके वेळेला जगू शकले आहे. मला मीच जेव्हा वाक्य बोलते तेव्हा कधी कधी असं वाटतं हे मी लिहिलंय असं होतं. आणि ते जे म्हणतात ना की कुठल्या, जसं मी कदाचित खूपच, मला माहिती नाही, मी पुस्तकी बोलते, खूप असं काव्यात्मक बोलत असेल, पण ते म्हणतात ना की या प्रसव वेदनाच असतात. एखादी संहिता जन्माला घालणं आणि एखाद्या बाळंत झालेल्या बाईला जसा तो क्षण आठवणार नाही जेव्हा तिने बाळाला जन्म दिला होता, एक्झॅक्टली तेव्हा फक्त तिला यातना लक्षात असतात आणि नंतर आनंद. मलाही खरोखर या 2 भावनाच होत्या. मला नाही आठवत काही पोर्शन की हे मी कधी लिहिलं, हे मी कोणत्या ट्रान्समध्ये लिहिलं, हे मला नाही समजत. बरं, हे सेम माझं PhD थिसिस वाचताना पण होतं, माझं रिसर्चचं थिसिस, की हे मी लिहिलंय का, अच्छा हे ग्राफ्स मी बनवले का. आपण तेव्हा कुठल्या तरी ट्रान्समध्ये असतो आणि ते जे म्हणणारे की देवी सरस्वती तुमच्याकडून लिखाण करून घेते, आय बिलीव्ह इन दॅट, आय ट्रूली बिलीव्ह इन दॅट. असं काहीच शब्द तेव्हा तुम्हाला ते स्फुरत जातं, म्हणून म्हणतात ना ते स्फुरतं. किती प्रयोग झाले नाटकाचे? 250 प्रयोग. विजय केंकरेंचं 100वे नाटक, गिरीश ओकांचं 50वे नाटक आणि 22 पुरस्कार. 22 पुरस्कार. काय आपली प्रतिक्रिया आहे? अजितराव बोला. नाटक कमालच झालं ते. म्हणजे मी तर त्या नाटकाच्या सुरुवातीपासून प्रोसेसमध्ये आहे. ते नाटक लिहिल्यानंतर तिने मला वाचायला दिलं, मी ते वाचलं. म्हणजे आता मी ना फार कौतुक तिचं करत नाही. करा आज करावंच लागेल, कारण मी जर घरी तिचं कौतुक केलं तर मग ते मला जोड जातं. सगळ्या आमच्या सह्याद्रीबाईंच्या रसिकांच्या समोर करा, ते जास्त छान आहे. पण ते नाटक खरंच उत्तम लिहिलंय तिने. त्याची भाषा, आजकाल तशी भाषा ना ऐकायलाच मिळत नाही नाटकात. या नाटकाची भाषा अतिशय उत्कृष्ट आहे. आणि मला तिचं आणखीन एक हे आवडतं की तिनं नाटक सुचलंय म्हणून नाही लिहित, ते का असं आहे तर का आहे, मग त्याची कारण मीमांसा, मग ते सगळ्या कसोट्यांवरती खरं उतरतंय की नाही हे ते बघते, त्याचा अभ्यास करते आणि त्याच्यानंतर ती लिहिते. मग तिला तुम्ही क्रॉस नाही करू शकत कुठे. आणि ते नाटक वाचल्यानंतर आज जे स्टेजवर मी ते नाटक बघितलं, ते मी तसं इमॅजिन नव्हतं केलं जेव्हा मी वाचलं. त्याचं सगळं क्रेडिट विजय सरांना आहे. अगदी कमालच बसवलंय त्यांनी ते नाटक. कमाल बसवलंय. समोर तेवढा तगडा तो गिरीश सरांनी त्याच्यात प्राण ओतलेत. हिम्मत पाहिजे त्यांच्या समोर काम करायला. नाही, पण त्यांनी देवदत्त कामत कुठच्या कुठे नेऊन ठेवलाय. आणि विजय सर आणि गिरीश सर हे 2 म्हणजे परिसस्पर्श झालाय त्या संहितेला. नाही, तू पण कमाल केलेस. अमेरिकेचा दौरा झाला ना? अमेरिकेचा दौरा झाला. त्याच्यातही म्हणजे वेदव्रत वॉज द बिग क्वेश्चन माझ्या डोळ्यासमोर, की कसं
ठेवायचं. 1.5 महिना आम्ही बाहेर होतो कारण, पण अजितनी फॅन्टॅस्टिकली सांभाळलं त्याला आणि त्याने पण खूप छान त्याने तो पिरियड सगळा एन्जॉय केला. नाही तो केला, पण तुझी काय मनस्थिती होती? खूप वाईट होती. 1.5 महिना मी खूप वाईट होती, खूप वाईट मनस्थितीत होते. आणि मी खरोखर खूप भाग्यवान म्हणेन स्वतःला की इकडे माझ्या मुलाजवळ अजित पेंडसे होते आणि तिकडे माझ्याबरोबर विजय केंकरे, डॉक्टर गिरीशोक आणि धनेश पोद्दार, म्हणजे मॅच्युअर्ड माणसं होती. त्यांना कळत होती माझी मनस्थिती. नंतर तर म्हणजे आम्ही जोपर्यंत LAला पोहोचलो तर आमचं युनिव्हर्सल स्टुडिओजचं प्लॅनिंग होतं. मी म्हटलं मी नाही येऊ शकत, मी नाही बघूच नाही शकत काहीच, कारण मी रडणार. आणि मी नंतर फक्त रडू लागायचे. काही छान दिसलं की मला रडू यायला लागायचं, कारण मला वाटायचं की हे लोक इथे का नाही आहेत, वेदव्रत इथे का नाही आहे, अजित का नाही आहे. तर ते तसं होत होतं. आणि त्याचं असं झालं होतं की मी त्याला फोनवर सांगितलं व्हिडिओ कॉलवर की बाळा मी तुला मिस करते, मला तुझी आठवण येते. तर तो एकच वाक्य नंतर बोलू लागला होता की मग घरी आहे ना, मग घरी आहे. आणि मी खूप गोड एक गोष्ट सांगते, म्हणजे तो पण त्याने मला आई म्हणूनही इतकं मोठं केलं. मी घरी आले तर त्याने पहिलं वाक्य काय बोलला असेल तो, आई मला खूप छान वाटलं तुला हात लावून. ओ माय गॉड, हे म्हणजे किती इम्पॉर्टंट असतो स्पर्श. मी ते वाक्य म्हणजे मी संपलेच, मी विरघळले. आणि म्हटलं इतका लहान मुलगा हे पुटअप करू शकतोय की त्याला काय वाटत होतं. आणि त्यांनी असा हात लावला, आई मला खूप छान वाटलं तुला हात लावून. माय गॉड, इट वॉज व्हेरी टफ. मी म्हणते ना स्मिता, हे ना खूप सोपं असतं, म्हणजे खूप जजमेंटल होतो आपण लोकांच्या बाबतीत, खूप लवकर जजमेंटल होतो नवरा बायकोंच्या बाबतीत. एक खूप छान गोष्ट मला आज या प्लॅटफॉर्मवरून सांगायची आहे, त्याच्यावरती येतेच. पण आधी हे सांगते की जेव्हा एखादी स्त्री बाहेर काम करत असते, म्हणजे पुरुष बाहेर काम करतोय तर तो कष्ट करतोय आणि स्त्री काम करते तर ती दिवसभर मज्जा करते, असं नसतं. उलट निसर्गाने स्त्रीला इतकं घरातलं बनवलंय ना की तिला घराचा उंबरठा ओलांडताना तुमच्यापेक्षा 100 कष्ट होत असतात. आणि तिला ती ओढ लागते. आज मला पॅकअप झाल्यावर असं वाटतं की नाही घरी जायचंय, मला घर गाठायचंय, मला तुमच्याबरोबर कुठेही हँगआउट करायला यायचं नाहीये. मग तुम्ही मला काकूबाई म्हणा, तुम्ही मला काही म्हणा, तुम्ही मला आयसोलेटेड राहते म्हणा, मला चालेल, पण माझं घर कॉलिंग असतं. तर बाहेरून कुठल्याच स्त्रीला जज नको करायला. आणि हे मी याकरता सांगते इथे की हे स्त्रिया जास्त करतात. स्त्रियाच स्त्रियांना जज करतात. नका करू, खूप चुकीचं करतो आपण. माझ्या तर शेजारी आत्ता एक असा पुरुष बसलाय ज्याने मला कधीच जज नाही केलं. त्याला माहिती होतं की मला त्रास होतोय. त्याने अमेरिकेत एका क्षणासाठीही मला असं वाटू नाही दिलं की तू काय तिथे एन्जॉय करतेस आणि मी बघ याला सांभाळतोय. उलट तो त्यावेळेला फोनच घ्यायचा नाही ज्यावेळेला वेदव्रत रडत असेल. त्याने मला तिथे त्रासच नाही होऊ दिला. तर एक पुरुष जर हे करू शकतोय तर स्त्रियांनी हे केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट मला मी काहीतरी सांगणार होते. आम्ही जेव्हा मुंबईला शिफ्ट झालो आणि अजित जेव्हा नोकरीसाठी पुण्याला राहत होता आणि मी मुंबईला, तेव्हा मध्यंतरी मी एकदा नागपूरला गेले होते. तर माझ्या खूप जवळची एक मैत्रीण आहे, ती मला म्हणाली काय झालं आहे तुझं आणि अजितचं. म्हटलं काही नाही. म्हणे नागपुरात सगळे म्हणतात की तुम्ही डिवोर्स घेताय. आय वॉज लाईक लोकांना बोलू द्यायचं. तर म्हटलं हो. म्हणे म्हणूनच तो पुण्याला राहतोय ना. असं काही नाहीये उलट. तर म्हणे नाही पण तू सततच इकडे असतेस, तू तर शूटिंग करतेस, तर आता इकडे असं झालंय की तू मालिकांमध्ये काम करायचं म्हणून अजितला सोडलंयस आणि तुम्ही डिवोर्स घेताय. म्हटलं सॉरी असं काही नाही आहे. पण मी तेव्हा एक गोष्ट केली की आम्ही दोघं त्याच्यावर मिळून हसलो आणि वी वर लाईक टाईम विल टेल. आपण कोणालाच काही एक्सप्लेनेशन द्यायला जाऊ नको या, कारण त्याच्याने काहीच होणार नसतं. तुम्ही एकत्र राहिल्यावर लोकांना काही दिवसांनी दिसतं, आज कोणी काही बोलत नाही. पण तेव्हा मी ना कुठेतरी मला हे सांगायचं आहे की मला त्रास झाला, मी खचले. कारण आम्ही अशा फेजमध्ये होतो की आम्ही घरापासून लांब होतो. ऑलरेडी आम्ही खूप वल्नरेबल होतो, आम्ही खूप इमोशनल झालो होतो, आम्ही नाजूक फेजमधून जात होतो. धक्का लावला तरी आम्ही कोलॅप्स होऊ अशा स्टेजमध्ये होतो. मला कोणी गॉडफादर नाही, याला कोणी गॉडफादर नाही. आम्ही स्ट्रगल पिरियडमध्ये निदान आमच्या नात्यावर तरी विश्वास ठेवा. आणि तेव्हा आम्हाला कळलं की समाजाचं काही प्रोटोकॉलच नसतं तुमच्या आयुष्यात. तुमच्या नात्यावर विश्वास ठेवणं तुम्ही जास्त महत्त्वाचं असतं. सो जस्ट होल्ड युअर हँड्स टुगेदर अँड वॉक ऑन द पाथ. अप्स अँड डाऊन्स कोणाच्या रिलेशनशिपमध्ये नसतात. आमच्याही रिलेशनशिपमध्ये आले, भांडणं कोणाची होत नाही, होतात. अरे जिवंत माणसं आहात तुम्ही, तुम्हाला मतं आहेत म्हटल्यावर मतांतरं पण असणार, पण त्याच्यातून यू शुड सर्वाईव्ह.
यू शुड स्टे टुगेदर. तुम्ही एकत्र राहणं महत्त्वाचं असतं आणि त्याच्याने सगळ्यांची तोंड बंद होतात. आपल्या इंडस्ट्रीत तर माहिती आहे ना, हिला हा आवडतो, तिला तो आवडतो, नवरा आता तिच्याबरोबर नसतो, तिला तोच आवडतो. हो, मला सगळे आवडतात, पण मला माझा नवरा सगळ्यात जास्त आवडतो. हे महत्त्वाचं काय असतं ना, तुमचा विश्वास पाहिजे तुमच्या पार्टनरवरती. एक्झॅक्टली, विश्वास जास्त. आज मी पाहतो, म्हणजे माझे बरेच मित्र आहेत IT मध्ये, तर लग्न होतात 6 महिने, वर्षभर टिकत नाहीत. कारण ते लोक बसून विचारच करत नाहीत. मला असं वाटतं कुठे म्हणजे जॉईंट फॅमिली म्हणतात ना की ते ब्रिजिंग असतं. घरात मोठी माणसं हवीत. हो, घरात मोठी माणसं हवीत, माझा याला नकारच नाही. पण घरात मोठी माणसं असो वा नसो, तुमचा एकमेकांमध्ये संवाद थांबायला नको. एकमेकांशी संवाद कायम राहायला पाहिजे. आज एक गोष्ट मला खूप छान वाटते की मी जे म्हटलं ना की मध्यंतरी तो एक प्लॅटू आला होता रिलेशनशिपमध्ये, की जिथे मला वाटलं की नाही, आता गरज आहे, आपल्याला काहीतरी वेगळ्या विषयाची गरज आहे आपल्या आयुष्यात, बाळाची गरज आहे. तर तो संवाद पुन्हा जो सुरू झाला तो सुरूच आहे. आज एकही गोष्ट अशी नाही जी अजितला माहिती नाही माझ्या आयुष्यातली. सगळ्या म्हणजे अगदी अशा की सेन्सिटिव्ह पण असतील त्या मी अजितला सांगते. मी तिथे हा विचार नाही करत की हा काय हे करेल. इनफॅक्ट मी पण त्याला त्याच्या काही मैत्रिणींवरून चिडवते सुद्धा. मला त्याच्या सगळ्या मैत्रिणी, त्याला मैत्रिणीचं पण अजितरावांना मैत्रिणीचं आहे. अजितराव हे म्हणजे धक्कादायक विधान झालं. मी तेच सांगते की लोकांना असं वाटतं की मी खूप बोलते. असं नाहीये, घरात फक्त हा बोलतो आणि तो मैत्रिणीशी जास्त बोलतो फोनवर. नाही अजिबात. म्हणजे आता छोकरा आल्यापासून तर कोणाशीच बोलणं होत नाही. पण त्याच्या मैत्रिणी आहेत आणि मला माहितीये की शेअरिंग लागतं. बायको पलीकडे पण एक शेअरिंग लागतं, ते त्याचं आहे. मला त्याच्या मैत्रिणी माझ्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. सो ते आहे, ते अंडरस्टँडिंग असावं. आणि म्हणजे आज मी हे अगदी गॅरंटेडली सांगू शकते की कोणी तिसरी व्यक्ती येऊन अजितला माझ्याबद्दल काहीतरी सरप्रायझिंग नाही सांगू शकत. ही वोंट बी सरप्राईज. म्हणजे काही सांगितलं ना, अगदी काही, तरी तो म्हणेल की हा मग हे मला माहिती आहे, नवीन सांग. सो तितकं ट्रान्सपरंट रिलेशनशिप असलं तर. पण हा इतका विश्वास ना नवरा बायकोने एकमेकांसोबत ठेवला पाहिजे. श्वेता आज आणि डॉक्टर श्वेता पेंडसे असं जे तुझं नाव झालेलं आहे, स्ट्रगल खूप झालेलं आहे. पण पटकन म्हणजे तू सगळ्यांना वाटते खलनायिका, एक मालिकेमध्ये खलनायिका काय काम करायचीस ग त्याच्यामध्ये. पण तू म्हणजे ती नायिका राहिली बाजूला, आम्हाला वाटायचं तू यावंस आणि अगदी परत तुझा तो आणि जरा टॉम्बॉईश असा लुक वगैरे तोही आवडला. आज आई काय म्हणते? तुझ्या आईचं काय म्हणणं आहे? माझी आई, आय थिंक शी इज सॅटिस्फाईड. मला असं वाटतं माझी आई माझ्या बाबतीत कायम असमाधानी राहिली आहे. म्हणजे तिला माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत, ज्या चांगल्याच होत्या. तिने अपेक्षा ठेवल्या म्हणून मी त्या पूर्ण करण्यासाठी सतत काहीतरी करत गेले. पण कुठेतरी माझ्या आयुष्यात माझा आदर्शच माझी आई आहे. कारण माझे वडील मी 9 वर्षाची असताना गेले, माझा भाऊ 4 वर्षाचा होता तेव्हा, आणि तिने एकटीने आम्हाला मोठं केलं आहे. आय हॅव सीन हर रॉक स्ट्रॉंग. आणि म्हणजे मी काहीच नाही, तू आल्या मला म्हणालीस तू सुंदर दिसतेस, तू माझ्या आईला बघ. अगं तिने 1% सौंदर्य दिलं नाही आहे तिचं मला. अशी बाई त्या काळात एकटी होती आणि प्रिंटिंग बिझनेसमध्ये होती. यू आस्क हिम. प्रिंटिंग बिझनेस मी लहानपणापासून पाहिला आहे. काय ती येणारी माणसं असतात आणि कोणत्या ठिकाणी जावं लागतं. म्हणजे मी 10वीत असताना असे पेपरचे रीम असतात ना, ते प्रिंटिंगसाठी लागतात, ते असे स्कूटीवर घेऊन यायचे. ही माझी कामं होती 10वीला असताना. कागद घेऊन येणे, शाईचे डबे आणणे, बाइंडिंग, हे सगळं मी घरात बघितलेलं आहे. सो तो बिझनेस, येणारी माणसं तोंडात पीक घेऊनच येणार. सभ्य माणसं मी फार विरळा पाहिली. पण तिने शी हॅज स्टूड थ्रू इट. आणि म्हणजे मी तिला इतकं रॉक स्ट्रॉंग पाहिलं ना, तिला तेव्हा पाहिलेलं असल्यामुळे मी मुंबईत येऊन एकटी सर्व्हाइव्ह करू शकले. म्हणजे मी क्लासेसच्या मध्ये डोंबिवली ते घाटकोपर, मुलुंड, प्रत्येक स्टेशनच्या बाहेरचं हॉटेल मला माहिती होतं जिथे मी एकटी जाऊन जेवू शकेन. कारण मला एकटीला जेवावं लागायचं. पण ते मी करू शकले कारण मी आईला पाहिलं होतं. तर आज ती बोलत नाही, पण मला तिच्या डोळ्यात दिसतं की हां, अभिमान दिसतो, पण त्याच्यापेक्षा जास्त काळजी दिसते. आणि आई कुठेतरी जुन्या धाटणीची आहे. तिला असं वाटतं की म्हणजे हा जेव्हा चहा वगैरे करतो ना, तेव्हा आईचं असं होतं की हा करतोय आणि मग ती म्हणतेच की अगं जा ना. म्हटलं अगं हो, पण मी आता आले ना, थकून करेल ना, तो करेल काही. किंवा आमच्या स्वयंपाकघरातल्या मावशी ज्या आहेत ना, ते एक खूप छान प्रकरण आहे. मी तिथे शेजारी त्यांच्या काम करत असले, मी घरात असले तरी त्या सांगतात की दादा गोळ संपलाय. दॅट इज हिलेरियस. कारण तोच आहे ना घरातलं सगळं बघतो. तर आईला तो सगळा सेटअप
अजूनही पचनी पडत नाहीये, पण हळूहळू तिने शी हॅज कम टू टर्म्स विथ इट की हा जावयाचं प्रेम असतं ना की जावयावर प्रेम आहे, पण हिचं त्याचं म्हणजे आईचं आणि याचं रिलेशनशिप खूप वेगळं. कोणी म्हणणार नाही यांना की हे जावई, आणि कारण हा अजूनही तिला काकूच म्हणतो, आधीपासूनची ओळख आहे ना ती, तर त्यांची केमिस्ट्रीच वेगळी आहे. त्यांनी म्हणजे तो तिचा जावई होणार हे ठरलं त्याच्या आधीपासूनही ते तासनतास गप्पा मारलेल्या आहेत त्यांनी वेगवेगळ्या विषयावर. त्यांना बिझनेस माहिती आहे. यांनी माझ्या आईला बघितलेलं आहे की कोणत्या परिस्थितीत तिने बिझनेस केला आहे, त्याच्यामुळे ती सासू नंतर आहे, पण त्याला पण कुठेतरी त्याच्या मनात तिच्याबद्दल आदर आहे. तर हा सगळा सेटअप आवडतो आईला आणि कौतुकच आहे, बाकी काय. तुझा करिअरचा प्रवास म्हणजे थक्क करणार आहे श्वेता. खूप मजा आली आणि भरपूर लिखाण कर, तुला आम्ही शाई देऊ. आणि तू श्वेता आहेस, त्याच्यामध्ये तो अजितराव त्यांच्या प्रेमाचे रंग भरतील. आणि हे इंद्रधनुष्य जे आहे ना, हे महाराष्ट्राचे रसिक तुला बहाल करत आहोत. सर्व महाराष्ट्राच्या आणि सह्याद्री वाहिनीकडून तुझे मनपूर्वक आभार, गोड गोड शुभेच्छा आणि अभिनंदन.